तिकडे यंदाच्या या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कौल कोणाच्या बाजूने असेल? नाशिकमध्ये झालेल्या मतदानाच्या पूर्वीच्या जातीय समीकरणांमध्ये नेमकं काय घडलं पडद्यामागे आणि सरतेशेवटी जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल या प्रश्नांची उत्तरं नाशिकमधल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे संपादक ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ। महायुतीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळत असताना झालेला उशीर आणि तिकडे महाविकास आघाडीने तब्बल 1 महिना अगोदर दिलेला उमेदवार आणि या सगळ्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला। निवडणूक प्रक्रिया पार पडली, मतदान देखील झालेलं आहे। मात्र हे मतदान नेमकं कसं झालं, या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये नेमकं काय काय घडलं, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधील वेगवेगळ्या माध्यमांचे अर्थात वृत्तपत्रांचे संपादक आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे शैलेंद्र तनपुरे आहेत, दिव्य मराठीचे कुलकर्णी सर आहेत आणि हेमंत भोसले आहेत। या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांशी, ज्येष्ठ संपादकांशी आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला आपण तनपुरे सरांकडे जाणार आहोत। सर, नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सुरुवातीपासून चर्चेत राहिला। पहिलं म्हणजे महायुतीची झालेली उमेदवारीचा जो उशीर झाला तो, ज्यामुळे महाराष्ट्रात हा मतदारसंघाची चर्चा झाली। ही निवडणूक नेमकी कशी झाली, कशावर आधारित झाली, काय काय समीकरणं या निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली? नाही, एक तर तू सांगितलं त्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार ठरवताना सुरुवातीपासून झालेला गोंधळ हा एक फार महत्त्वाचा सेंटिमेंट ठरला लोकांच्या मतदारांच्या दृष्टीनं। जी व्यक्ती 2 वेळा प्रचंड मतांनी निवडून येते त्या व्यक्तीला उमेदवारी करण्यासाठी जी काही यातायात करावी लागली, हा विषय मतदारांच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा ठरला। आणि एकतर शिवसेनेमध्ये झालेले फूट असेल, राष्ट्रवादीत झालेली फूट असेल आणि एकूणच बेरोजगारी असेल, महागाई असेल, कांदा प्रश्न आहे आपल्याकडे, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे। त्यामुळे सर्वसाधारण जनता ही महायुतीच्या विरोधात मत व्यक्त करत होती असं जाणवत होतं का हे यावेळेसचं वातावरण काहीतरी वेगळं आहे आणि त्याची प्रकर्षानं जाणीव झाली प्रत्यक्ष प्रचाराने मतदान होताना। आणि हेमंत गोडसे यांना अगदी पक्षातून होत असलेला विरोध, घटक पक्षांमधून होत असलेला विरोध, त्या तुलनेत राजाभाऊ वाजे हे सर्वांनाच नवीन असलेला चेहरा, नाशिककरांना ते मानवतील का नाही हा पण एक विषय याच्यात रंगला की ग्रामीण भागातले आहे ते नाशिकमध्ये राहत नाहीत, ते सिन्नरमध्ये राहतात, ते भेट देतील किंवा नाही, ही चर्चा झाली। परंतु त्यांना जो एक 1.25 महिना मिळाला, महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना जो उमेदवार त्या काळामध्ये त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि मतदानामध्ये एकूण सगळ्या प्रचारात पाहिलं तर मुद्दे काहीच नव्हते, म्हणजे जे मुद्दे यायला पाहिजे होते नाशिकशी संदर्भात, नाशिकचा विकास, जो केंद्राशी संबंधित अनेक मुद्दे आहेत, नाशिकमध्ये काय आपण देऊ शकतो, किंवा हेमंत गोडसेंनी आधी जे काही सांगितलं होतं, किंवा फडणवीस असतील किंवा मोदी सरकारने नाशिकला मेट्रो देतील, किंवा हे मुद्दे त्यांनी काढले नाही। आणि आश्चर्याची बाब म्हणजे विरोधक महाविकास आघाडीच्या ना उमेदवारांनी काढले ना त्यांच्या नेत्यांनी काढले का बा नाशिककडे तुमचं दुर्लक्ष झालं। म्हणजे हे मुद्दे रहित, मुद्दे नसलेली, पण मोदी असतील किंवा फडणवीस असतील यांनी महाराष्ट्राचा जो विचका केला पक्षांच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, त्याचा कुठेतरी संताप हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला असं मला वाटतं। हे प्रचंड असंतोष या निवडणुकीमध्ये आपल्याला जाणवला। कुलकर्णी सर, मला हे विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणांचं फॅक्टर कितपत महत्त्वाचं होतं किंवा ते महत्त्वाचं होतं का निवडणुकीच्या त्या दरम्यान किंवा मतदानाच्या 1 दिवस अगोदर? जसं आपण यापूर्वी पाहिले की जातीय ग्रुप असतात, त्याच्यावरती मेसेजेस फिरतात आणि एका विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने ते मताचा जो कौल आहे तो फिरत असतो। ह्या निवडणुकीमध्ये तसं कुठे जाणवलं का? नाही, कुठली निवडणूक म्हणलं की जातीचं गणित हे असतंच, ते म्हणजे अपरिहार्य बाब आहे। आपल्याला आवडो नावडो ती अपरिहार्य बाब आहे। गेल्या 2 आपण नाशिकच्या निवडणुका बघितल्या तर सरळ सरळ मराठा समाज जो डॉमिनेशन आहे त्यांचं सरळ सरळ गोडसेंना फायदा झाला होता। भुजबळ असल्यामुळे मराठा ओबीसी हे अपरिहार्य होतं होणं। या निवडणुकीचा थोडा असा होतो की मराठा फॅक्टर तसा नव्हता, याचं कारण दोन्ही उमेदवार प्रमुख आणि शांतिगिरी महाराज किंवा करण गायकर जे वंचितचे उमेदवार आहेत, चौघही मराठा समाजाचे असल्यामुळे तिथे मराठा समाज हा काही खूप डॉमिनन्सचा विषय नव्हता यावेळेस, कारण तो विषय राहिला नाही। त्याउलट ओबीसींचा जो विषय होता, पण ओबीसी असे एक गठ्ठ्याने कुठे जातील अशी यावेळेसची परिस्थिती नव्हती। जरी भुजबळांचा उमेदवारीचा सगळा खेळ झाला, भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली नंतर, त्याच्यामुळे ओबीसी कुठेतरी नाराज होते असा एक मेसेज जात होता महायुतीवर। पण त्याच्यामुळेही असं खूप सगळे ओबीसी आपल्याला कॉन्सॉलिडेट आहेत असं म्हणता येणार नाही,
ओबीसींची मतं नेहमीप्रमाणे दोन्हीकडे तिन्हीकडे विभागली गेली असतील, शांतिगिरी महाराजांकडे मोठ्या प्रमाणावर गेली असतील. मेन जातीचा घटक एकवटला तो मुस्लिम समाज आणि दलित समाज. मागच्या वेळेस दलित समाजाने ज्या पद्धतीने वंचितकडे गेला होता आणि यावेळेस दलित समाजाचा उमेदवार जर का वंचितने दिला असता तर कदाचित वेगळं चित्र थोडंफार दिसू शकलं असतं. पण त्याच्या उलट असं झालं की 400 पार संविधान बदलाची चर्चा याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून आलं की मुस्लिम वस्त्यांमध्ये आणि त्या पॉकेट्समध्ये खूप उत्स्फूर्तपणे सकाळपासून मतदानाला रांगा लागल्या होत्या. तर हा जातीय समीकरणांचा हा एक जो विषय आपण म्हणतो की बाकी भाजपची किंवा शिवसेनेचं जे कमिटेड केडर आहे ते तिकडे राहिलं असेल, शरद पवारांचं आणि बाकी उद्धव ठाकरेंचं इकडे राहिलं असेल, त्यात काही वाद नाही. पण जे जाती आधारित मतदान असतं त्याची यावेळेस थोडीसं पोलरायझेशन या वेगळ्या प्रकारे झालं असं आपल्याला म्हणता येईल.